आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. बापाचाच लेकरावर अत्याचार, महाराष्ट्र हादरला, अल्पवयीन मुलगी गर्भवती. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एक अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधम बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक उघडकीस आली असून या अमानुष कृत्यामुळे मुलगी गर्भवती झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी काही दिवसांपासून आजारी असल्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चौकशी सुरू केली असता स्वतःच्या वडिलांकडूनच तिच्यावर अत्याचार होत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. या प्रकरणी संबंधित नराधम बापाविरुद्ध खालील काही कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता IPC कलम 376 बलात्कार, IPC कलम 376(2) विश्वासाचा गैरफायदा घेत गंभीर स्वरूपाचा गुन्हा, पॉस्को कायदा, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट 2012, अल्पवयीनांवरील लैंगिक अत्याचारासाठी कठोर तरतुदी, IPC कलम 506 धमकी देणे जर लागू असेल तर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्याने स्वतःच्या लेकराचे रक्षण करायला हवे त्यानेच तिच्या आयुष्याचा नाश केला अशी भावना व्यक्त होत आहे. अनेक सामाजिक संघटनांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा महाराष्ट्रात घडू नयेत यासाठी केवळ कायदे असून चालणार नाहीत तर त्यांची कठोर अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने सजग राहून अशा संशयास्पद घटनांची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी. मुलींचे संरक्षण ही केवळ कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. अशा नराधमांना समाजात कोणतीही जागा नसून त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कधी होणार? महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेबाबत सरकार किती सजग आहे? गाव पातळीवर देखरेख आणि जनजागृती का अपुरी पडते? प्रेस मीडिया न्यूज, सत्याच्या बाजूने, अन्यायाविरुद्ध आवाज.